नमस्कार मित्रांनो, विदर्भ व मराठवाड्यामध्ये या अगोदर दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 1 राबविण्यात आला होता आणि त्या दुग्ध विकास टप्पा राबविल्याच्या नंतर आता एक टप्पा नंबर 2 राबविण्यात येणार आहे। यामध्ये विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यामध्ये 2024-25 ते 2026-27 या कालावधीमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 राबविण्याबाबत शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये गाई म्हशीचे वाटप होणार आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना सबसिडी सुद्धा मिळणार आहे। आता कोणत्या प्रमाणात मिळणार आहे, किती मिळणार आहे, किती गाईचे वाटप होणार आहे त्या संबंधीचा हा शासन निर्णय आहे आणि तो शासन निर्णय आपण सविस्तर बघणार आहोत। तर मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती आणत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यामध्ये सन 2024-25 ते 2026-27 या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 राबविण्याबाबत असा हा शासन निर्णय आहे। शासन निर्णय दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। आता मित्रांनो, यामध्ये राज्याची अर्थव्यवस्था 2028 पर्यंत $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचविण्यासाठी ज्या 7 घटकांना चालना देण्याची आवश्यकता स्पष्ट केली आहे त्यामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायांचा समावेश आहे। शेतीपूरक व्यवसायामध्ये या विभागाशी संबंधित असलेल्या दुग्ध व्यवसायाचा समावेश आहे। आता यामध्ये मित्रांनो, सन 2022-23 मधील आकडेवारीनुसार दुग्धोत्पादनात देश पातळीवर महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो। देशात दरडोई दूध सेवनाचे प्रमाण 459 ग्रॅम प्रति व्यक्ती प्रतिदिन असे असून पंजाबमध्ये हेच प्रमाण 1283 ग्रॅम प्रति व्यक्ती प्रतिदिन आहे। राज्यात हे प्रमाण 329 ग्रॅम प्रति व्यक्ती प्रतिदिन इतके आहे। त्यामुळे राज्यात दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यास वाव आहे। राज्यातील पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात दूध व्यवसाय एकवटलेला असून त्या प्रमाणात विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय केला जात नाही। दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय असून त्याद्वारे पशुपालक शेतकरी यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते। विदर्भ व मराठवाड्यात कमी पर्जन्यमानामुळे शेतीपासून शाश्वत उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे सदर भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे। यास्तव तेथील शेतकऱ्यांना जोड उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे क्रम प्राप्त ठरते। आता उपरोक्त पार्श्वभूमीवर विदर्भ व मराठवाड्यातील 11 जिल्ह्यामध्ये सन 2016 ते 2022 या कालावधीत विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 1 हा राबविण्यात आला होता। सदर कार्यक्रमाची फलश्रुती, सदर कार्यक्रम राबविताना आलेले अनुभव विचारात घेऊन विदर्भ व मराठवाड्यातील सर्व म्हणजे 19 जिल्ह्यामध्ये दुग्धोत्पादनाच्या वाढीस चालना देण्यासाठी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 राबविण्याच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे। त्या अनुषंगाने खालील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। आता नेमका शासन निर्णय काय आहे तर मित्रांनो, विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यामध्ये सन 2024-25 ते 2026-27 या 3 वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 राबविण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तथापि 2 वर्षानंतर प्रकल्पाच्या फलश्रुतीबाबत आढावा घेऊन सन 2026-27 मध्ये प्रकल्प राबविण्याबाबत विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल। विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत खालील प्रमाणे विविध 9 घटक व भौतिक उद्दिष्ट यांचा तपशील खालील प्रमाणे आहे। म्हणजे यामध्ये किती जनावरं मिळणार, किती गायी मिळणार, किती म्हशी मिळणार, लाभार्थ्याचा हिस्सा किती राहणार आणि राज्याचा हिस्सा म्हणजे शासनाचा हिस्सा किती राहणार आणि यावर किती खर्च केला जाणार। तर यामध्ये मित्रांनो, प्रकल्पांतर्गत घटक आहेत त्यामध्ये उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशींचे शेतकरी पशुपालक यांना वाटप। यामध्ये भौतिक लक्ष्य आहे 13,400 आणि घटकावरील खर्च आहे 134 कोटी। लाभार्थीचा हिस्सा आहे 67 कोटी म्हणजे 50% आणि राज्याचा हिस्सा आहे 67 कोटी म्हणजे 50%।
आणि त्यानंतर आहे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भ्रणाचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप। यामध्ये भौतिक लक्ष्य आहे 1000, घटकावरील खर्च आहे 14.50 कोटी आणि लाभार्थ्यांचा हिस्सा आहे 25% म्हणजे 3.62 कोटी आणि राज्याचा हिस्सा आहे 10.88 कोटी म्हणजे 75%। आणि यानंतर आहे पशु प्रजनन पूरक खाद्य फर्टिलिटी फीडचा पुरवठा म्हणजे खाद्याचा सुद्धा पुरवठा यामध्ये होणार आहे। तो आहे 30,000 मेट्रिक टन। 1,00,000 गायी आणि म्हशींसाठी 96 कोटी रुपये यावर खर्च आहे आणि शेतकऱ्यांचा हिस्सा आहे 75% तर राज्याचा आहे 25%। आणि त्यानंतर आहे दुधातील फॅट व SNF वर्धक एनहान्सिंग खाद्य पूरकांचा पुरवठा। यामध्ये 33,000 गाई म्हशींसाठी आहे 14.85 कोटी यावर खर्च होणार आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांचा आहे 11.14 म्हणजे 75% आणि 3.71 कोटी म्हणजे 25% हा राज्य शासनाचा आहे। त्यानंतर आहे मित्रांनो बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान आहे। हे 22,000 गाई म्हशींसाठी आहे 13.20 कोटी यामध्ये खर्च आहे। त्यानंतर शेतकरी पशुपालक यांना विद्युत चलित कडबा कुट्टी संयंत्राचे वाटप होणार आहे। मूर घास वाटप होणार आहे। गाई म्हशीमधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम, आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, प्रशासकीय खर्च अशा सर्व या बाबी आहेत। आणि या माध्यमातून प्रकल्पाचे कार्यक्षेत्र आहे विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2, मराठवाडा आणि विदर्भातील 19 जिल्हे। आणि प्रकल्पाचा कालावधी तर मित्रांनो 2024-25 ते 2026-27 पर्यंत आहे, असा 3 वर्ष। आता या प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहेत तर यामध्ये शेतकऱ्यांच्या दारात गाई म्हशीमध्ये पारंपरिक पद्धतीच्या तसेच लिंग वर्गीकृत केलेल्या गोठीत रेत मात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची सुविधा तसेच भ्रण प्रत्यारोपणाचे दुधाळ जनावरांची संख्या वाढविणे, शेतकरी पशुपालक यांना संतुलित आहार सल्ला देणे, वैरण विकास कार्यक्रम आणि दर्जेदार चारा असे बरेच उद्दिष्ट आहेत। यामध्ये GR खूप मोठा आहे त्यामुळे GR काय पूर्ण वाचवणं शक्य नाही कारण वाचल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यामध्ये लाभार्थींचे निकष आहेत, शेतकरी पशुपालकांच्या मालकीची कमीत कमी 2 दुधाळ जनावरे असावीत, दूध उत्पादकाने मागील वर्षभरात 3 महिने खाजगी सहकारी यांच्या दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक आहे। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील 3 वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक यांनी लाभ घेतला आहे असे शेतकरी पशुपालक दुसऱ्या टप्प्यात सदर घटकाचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाहीत। कुटुंबातील केवळ एक व्यक्ती निवडीस पात्र राहील। एका गावात जास्तीत जास्त 5 लाभार्थींची निवड होईल। गाय म्हशीची खरेदी व अनुदान वाटप आहे अशी सर्व माहिती या शासन निर्णयामध्ये दिली आहे। उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भ्रणाचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप, त्यानंतर त्याचे उद्दिष्ट, अनुदानाचे स्वरूप ही सर्व माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे। आणि मित्रांनो हा शासन निर्णय आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन हा शासन निर्णय आपण सविस्तर वाचू शकता आणि सविस्तर वाचल्याच्या नंतर आपल्याला याची सविस्तर माहिती सुद्धा मिळेल कारण पूर्ण व्हिडिओ बनवणं शक्य नाही कारण हा शासन निर्णय खूप मोठा आहे। यामध्ये जवळपास 15 पानांचा हा शासन निर्णय आहे त्यामुळे आपण सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करून वाचावा असा हा शासन निर्णय होता। आपल्याला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये।